मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 150. भाजपचा जास्तीत जास्त जागा लढण्याचा निर्धार. ठाकरेंचे काही माजी नगरसेवकही गळाला लावणार. मनोज जरांगेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. जरांगे दुपारी अंतरवाली सराटीत दाखल होणार. त्याआधी सकाळी जरांगेंची पत्रकार परिषद. जरांगेंच्या बॅनरवर शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंचा फोटो दिसत नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा. आपल्या सभेच्या बॅनरचा फोटो जरांगेंना पाठवा, हाकेंचा टोला. हाकेंनी मराठा समाजावर मुक्ताफळं उधळणं बंद करावीत. राधाकृष्ण विखे पाटलांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ही ग्वाही. विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत सर्व ओबीसी नेत्यांची बोलावली बैठक. मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसींचं नुकसान झाल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. शनिवारी विदर्भात झालेल्या बैठकीनंतर उद्या मुंबईत बैठक. ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक. ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. ओबीसींच्या साखळी उपोषणावेळी सावेंनी दिलं होतं बैठकीचं आश्वासन. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. तुम्ही मागत राहा, शक्य तेवढं देत जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ओबीसींना आश्वासन. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना सरकारची मदत. संबंधित कुटुंबांना प्रत्येकी 10 लाखांची मदत तात्काळ देण्याचे निर्देश. सरकारनं मदतीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. आरोप सिद्ध करा, अन्यथा राजकीय संन्यास घ्या. चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना थेट आव्हान. बावनकुळेंनी एका कंपनीचा 90 कोटींचा दंड माफ केल्याचा रोहित पवारांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा आज मेळावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडणार मेळावा. 3 माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक. निवडणुकीमध्ये मतदान कसं करावं, काय काळजी घ्यावी याबाबत श्रीकांत शिंदे खासदारांना मार्गदर्शन करणार. उद्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक. दिल्लीमध्ये हालचालींना वेग. इंडिया आघाडीच्या खासदारांची आज बैठक. बैठकीत खासदारांचे मॉक पोल घेण्यात येणार. परळीमध्ये पुन्हा आरोपी वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर झळकले. परळी पोलीस स्टेशन समोर लावलेल्या बॅनरवर कराडसह धनंजय मुंडेंचाही फोटो. पोलिसांनी इशारा दिल्यानंतरही लावले बॅनर. मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा. 2856 एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध. 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकलसाठी निविदा. मुंबईत ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबर पासून सुरू होणार. केवळ 40 मिनिटात करता येणार गेटवे ते JNPA प्रवास. 20 प्रवासी क्षमता असलेल्या वॉटर टॅक्सीसाठी 100 रुपये मोजावे लागणार. नाशिकच्या गंगापूर धरणातून 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिटची सेवा महागणार. 18% जीएसटी लागू केल्यानं जास्त पैसे मोजावे लागणार. 22 सप्टेंबर पासून नव्या जीएसटी कराची अंमलबजावणी. कल्याणमधील रामदेव हॉटेल पुन्हा निष्काळजीपणाचा कळस. फ्राईड राईस मध्ये आढळलं झुरळ. काही दिवसांपूर्वी आढळला होता लोखंडाचा तुकडा. खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी बसले शेवटच्या रांगेत. मोदींनी सोशल मीडियावर शेअर केले कार्यशाळेतील फोटो. कार्यशाळेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी खासदारांना मतदान करण्याचं प्रशिक्षण. बिहारमधील मतदार पडताळणीच्या प्रयोगानंतर देशभरात मतदार पडताळणी लागू करण्याच्या हालचाली. केंद्रीय निवडणूक आयोगाची बुधवारी बैठक. सर्व राज्यांचे आयुक्त उपस्थित राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पंजाबच्या दौऱ्यावर. पंजाबमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार. पंजाबमध्ये पुरामुळे 13,289 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार. पावसामुळे आतापर्यंत 366 लोकांचा मृत्यू तर 41 लोक अजूनही बेपत्ता. आतापर्यंत 4079 कोटी रुपयांचं मोठं नुकसान.
जम्मू काश्मीरसह 5 राज्यांमध्ये एनआयएची छापेमारी, 20हून अधिक ठिकाणी छापे, दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर कुलगाम आणि बारामुल्ला जिल्ह्यात छापेमारी. ट्रम्प यांच्या भारत अमेरिका संबंधांबाबतच्या विधानावर पंतप्रधान मोदींचा सकारात्मक प्रतिसाद. ट्रम्प यांनी दोन्ही देशांचं सकारात्मक मूल्यांकन केल्याबद्दल मोदींकडून कौतुक. दोन्ही देशांमधील व्यापार तणाव मिटण्याची शक्यता.